नमस्कार. अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची अभ्यासशाखा समग्रलक्षी अर्थशास्त्र या अभ्यासशाखेचं स्वरूप आपण समजावून घेणार आहोत. समग्रलक्षी अर्थशास्त्र या अभ्यासशाखेला इंग्रजीमध्ये समानार्थी असणारा शब्द म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द कुठून आला, कशा प्रकारे हा शब्द अर्थशास्त्रामध्ये रुळला आणि त्याचा नक्की अर्थ काय हे आपल्याला आज समजावून घ्यायचं आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये रॅग्नर फ्रिश या नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञाने 1935मध्ये मांडला. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स ही टर्मिनॉलॉजी मांडण्याचं श्रेय रॅग्नर फ्रिशला जातं. परंतु याचा अर्थ असा नव्हे की 1935 पूर्वी मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा समग्रलक्षी स्वरूपाचे आर्थिक विचार मांडले जात नव्हते, असं नाही. या अभ्यास शाखेचा उगम किंवा इतिहास तसा खूप जुना आहे. 1935मध्ये रॅग्नर फ्रिशनं पहिल्यांदा ही टर्म अर्थशास्त्रामध्ये मांडली, परंतु तत्पूर्वी अशा प्रकारचे अनेक विचार अर्थशास्त्रामध्ये मांडले गेले आहेत की जे मॅक्रो इकॉनॉमिक्सशी किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राशी संबंधित होते. उदाहरणार्थ 16व्या आणि 17व्या शतकामध्ये मर्कंटालिस्ट, ज्यांना आपण व्यापारवादी म्हणतो, या व्यापारवाद्यांनी आर्थिक प्रणालीशी संबंधित अनेक विचार मांडले होते की जे मूलतः मॅक्रो इकॉनॉमिक्सचे विचार होते. किंवा 19व्या शतकामध्ये माल्थस, सिस्मोंडी, मार्क्स यासारख्या विचारवंतांनी सुद्धा आर्थिक समस्यांच्या संदर्भातले विचार मांडले होते. हे विचारसुद्धा समग्र पातळीवरचे आर्थिक विचार होते, म्हणजेच समग्रलक्षी आर्थिक विचार होते किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्सशी संबंधित विचार होते. अगदी यापूर्वी जायचं म्हटलं तर भारतीय समाजव्यवस्थेमध्ये, भारताच्या इतिहासामध्ये 4-4.5 हजार वर्षापूर्वी कौटिल्याने मांडलेले अर्थव्यवस्थेचे संदर्भातले विचार, ज्याला आपण कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणून ओळखतो, हे विचारसुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक्सशी संबंधितच होते किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राशी संबंधितच होते. परंतु ती टर्म मात्र पहिल्यांदा रॅग्नर फ्रिशनं 1935 साली मांडली. अगदी केन्सच्या पूर्वी वॉलरॉ, विक्सेल, फिशर यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा समग्रलक्षी आर्थिक विश्लेषणाच्या विकासासाठी आपापले योगदान दिलं होतं. मॅक्रो इकॉनॉमिक्सला किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राला आर्थिक विचारांच्या पातळीवर मानाचं स्थान मिळवून देण्याचं काम जॉन मेनॉर्ड केन्स या ब्रिटिश विचारवंतानं केलं. जॉन मेनॉर्ड केन्सनं 1929ला आलेल्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न, उत्पादन, रोजगार यांच्या संदर्भातला एक सामान्य सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताद्वारे महामंदी का निर्माण होते, महामंदीचे कारण मीमांसा, आणि त्यावर कोणत्या प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात या संदर्भातले विचार मांडले. पुढील काळामध्ये संपूर्ण जगानं केन्सचे हे विचार आपलेसे केले आणि त्यानंतर जेव्हा आजही मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण सर्वजण केन्सलाच फॉलो करत असतो. जगातले सर्व सरकारं केन्सनं सांगितलेले विचारच प्रत्यक्षात आपल्या धोरणांमध्ये वापरत असतात. त्यामुळे जॉन मेनॉर्ड केन्सनं मांडलेले हे विचार या मॅक्रो इकॉनॉमिक्सला किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राला विचारांच्या पातळीवर एक चांगलं मानाचं स्थान मिळवून देणारे ठरले. 1936मध्ये केन्सनं मांडलेलं जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे पुस्तक त्या अर्थाने खूप गाजलं. प्रश्न असा निर्माण होतो की हा मॅक्रो शब्द रॅग्नर फ्रिशनं आणला, परंतु त्याचा मुळात अर्थ काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? ग्रीकमध्ये मॅक्रो या शब्दाचा अर्थ होतो मोठा, आणि त्याला पुन्हा अर्थशास्त्र जोडलं की ते मग मोठ्या घटकांचं अर्थशास्त्र, म्हणजेच समग्र घटकांचं अर्थशास्त्र, म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र. मॅक्रो प्लस इकॉनॉमिक्स
मॅक्रो इकॉनॉमिक्स. समग्र म्हणजे काय? समग्र याचा अर्थ सार्वत्रिक, एकत्र. समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अभ्यासशाखा आहे की जी अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता, रचना, वर्तन आणि अर्थव्यवस्थेचे निर्णय याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर विचार करते. समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या पातळीवर विचार करणारं अर्थशास्त्र आहे, वैयक्तिक पातळीवर एखाद्या घटकाचा विचार करणारं नव्हे. समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे की जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तणुकीचा, कामगिरीचा अभ्यास करते. ही अभ्यासशाखा बेरोजगारी, विकास दर, सकल देशांतर्गत उत्पादन, चलनवाढ यासारख्या अर्थव्यवस्थेच्या पातळीवर महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचा अभ्यास करते. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की समग्रलक्षी अर्थशास्त्र, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, या अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर विचार केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ बेरोजगारी म्हटली तर एका व्यक्तीची बेरोजगारी नव्हे, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर उपलब्ध असणारी बेरोजगारी. किंवा रोजगार पातळी म्हटलं तर एका व्यक्तीला मिळणारा किंवा एका उत्पादन संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये मिळणारा रोजगार नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर उपलब्ध होणारा रोजगार. किंमत पातळी म्हटलं की संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत पातळी वगैरे वगैरे. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अशा समग्र संकल्पनांचा अभ्यास होतो, एकत्रित संकल्पनांचा अभ्यास होतो. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्रलक्ष्य अर्थशास्त्र याच्यामधला फरक समजावून घेतला तर आपल्याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय हे अधिक चांगलं कळेल. आपल्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय माहिती आहे. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, या अर्थशास्त्रामध्ये मायक्रो लेवलचा, सूक्ष्म पातळीवरचा अभ्यास होतो. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे व्यक्ती आणि व्यवसायाचा अभ्यास होय. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे व्यक्ती आणि व्यवसायाचा अभ्यास. एक व्यक्ती, उदाहरणार्थ उपभोक्ता, किंवा एक व्यवसाय, उत्पादन संस्थेचा समतोल वगैरे वगैरे, याला आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणतो, की ज्याच्यामध्ये एका घटकाचा, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास होतो. आणि समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या किंवा देशाच्या निर्णयांकडे पाहणारं, की त्यांचा अभ्यास करणारं अर्थशास्त्र. दोघांमधल्या फरकावरून संकल्पना समजायला अधिक सोपी जाईल. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक व्यक्तिगत घटकांचा अभ्यास होतो. उदाहरणार्थ रोजगार म्हटलं तर एका व्यक्तीचा रोजगार किंवा एका उत्पादन संस्थेमधला किंवा कंपनीमधला रोजगार. किंवा संतुलन म्हटलं तर एका उपभोक्त्याचं संतुलन. किंवा उपभोग म्हटला तर एका व्यक्तीनं घेतलेला उपभोग किंवा एका वस्तूचा उपभोग. पण ज्यावेळेला हीच उपभोग ही संकल्पना आपण समग्र पातळीवर वापरतो त्यावेळेला संपूर्ण अर्थव्यवस्थेमधल्या सर्व वस्तू आणि सेवांचा एकत्रित उपभोग. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये किंमत म्हटलं की एका वस्तूची किंमत. समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत पातळी. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये बचत म्हटलं तर एका व्यक्तीची बचत. समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर एकत्रित बचती. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये ॲग्रिगेट कन्सेप्ट्स, समग्र एकत्रित स्वरूपाच्या संकल्पनांचा अभ्यास होतो. ह्या समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये नक्की कशाचा अभ्यास होतो. समग्रलक्ष्य अर्थशास्त्र ही संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी आपण समग्रलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती समजावून घेऊया. नक्की काय काय अभ्यासलं जातं हे समजावून घेऊया. समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जे काही अभ्यासलं जातं त्याचे दोन भाग करता येतात. एक म्हणजे समग्रलक्षी सिद्धांत आणि दुसरं म्हणजे समग्रलक्षी आर्थिक धोरणं, मॅक्रो इकॉनॉमिक थिअरीज आणि मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज. समग्रलक्ष्य आर्थिक सिद्धांतामध्ये उत्पन्नाचा सिद्धांत, अर्थव्यवस्थेमधल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या सिद्धांताचा विचार होतो. रोजगाराचा सिद्धांत, पैशाच्या संदर्भातले सिद्धांत, सर्वसाधारण अर्थव्यवस्थेमधली किंमत पातळी दर्शवणारा सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत,
आर्थिक वाढीचा सिद्धांत किंवा वृद्धीचा सिद्धांत यासारख्या सिद्धांतांचा अभ्यास समग्रलक्षी पातळीवर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे सिद्धांत हे अर्थव्यवस्थेच्या पातळीवरचे सिद्धांत आहेत. उत्पन्नाचा सिद्धांत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातला सिद्धांत. रोजगाराचा सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या रोजगाराच्या संदर्भातला सिद्धांत. अर्थव्यवस्थेमधल्या रोजगार पातळीला ॲड्रेस करणारा किंवा लक्षात घेणारा सिद्धांत. पैशाचा सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं मूल्य कसं ठरतं, पैशाचा विनिमय माध्यम म्हणून कशा प्रकारे वापर होतो याचा विचारविनिमय करणारा सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सर्व वस्तू आणि सेवांची एकत्रितपणे किंमत, सरासरी किंमत, ज्याला आपण किंमत पातळी असं म्हणतो, ती कशी ठरते, ती वर गेल्यामुळे किंवा वाढल्यामुळे निर्माण होणारी महागाई म्हणजे काय, तिचे परिणाम काय, तिची कारणं काय वगैरे वगैरे या संदर्भातला विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा व्यापार का होतो, कशा प्रकारे होतो इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि आर्थिक वाढीचा किंवा आर्थिक वृद्धीचा सिद्धांत संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या विकासाचा, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दराचा विचार करतो. हे सर्व सिद्धांत संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर विचार करणारे सिद्धांत आहेत आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रांमध्ये या सिद्धांतांचा विचार केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये दुसरी एक गोष्ट अभ्यासली जाते ती म्हणजे आर्थिक धोरणं. संपूर्ण अर्थव्यवस्थेला दिशा देणारी सरकारची आणि एकंदरीत व्यवस्थेची धोरणं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जातात. यामध्ये चलनविषयक धोरण म्हणजेच पैशाचं धोरण की ज्याच्यामध्ये चलनाचा पुरवठा कसा होतो, चलनाचा पुरवठा म्हणजे काय, चलनाची मागणी कशा प्रकारे नोंदवली जाते, ती का नोंदवली जाते, चलनाचं मूल्य कसं ठरतं वगैरे वगैरे यांचा विचार होतो. चलनविषयक धोरणामध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेचं चलनासंदर्भातलं धोरण काय आहे, किती पुरवठा करायचा, किती व्याजदर ठेवायचा या संदर्भातला विचार या चलनविषयक धोरणामध्ये होतो. वित्तीय धोरण किंवा ज्याला राजकोषीय धोरण असं देखील म्हणतात, याचा विचार समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो की अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च या संदर्भातलं जे धोरण आहे त्या धोरणाला सरकारचं राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण असं म्हणतात, फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. या राजकोषीय धोरणाचा विचार या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. उदाहरणार्थ कर म्हणजे काय, कर कसे लावले जातात, कराचे दर कसे निश्चित होतात, त्या संदर्भातले सिद्धांत आणि त्या संदर्भातल्या गोष्टी, की सरकारचं धोरण काय, करविषयक धोरण काय आहे वगैरे वगैरे याचा विचार इथे केला जातो. त्याचबरोबर सरकारचं आंतरराष्ट्रीय व्यापारात संदर्भातलं धोरण, देशांतर्गत व्यापारासंदर्भातलं धोरण याचा विचारसुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारे समग्र पातळीवरच्या घटनांचं विवेचन करणारे सिद्धांत आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला दिशा देणारे व्यवस्थेची धोरणं यांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होत असतो. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही अर्थव्यवस्थेच्या पातळीवर असणाऱ्या सर्व घटकांच्या संदर्भातली, आर्थिक घटकांसंदर्भातली आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्र का अभ्यासायचं, कशासाठी अभ्यासायचं? समग्रलक्षी अर्थशास्त्र अभ्यासल्यामुळे व्यक्तीला आणि व्यवस्थेला अनेक प्रकारचे लाभ होतात. एक थोडक्यात समजावून घेऊया. अर्थव्यवस्थेचं कामकाज समजावून घेणं, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कामकाज कसं चालतं हे समजावून घ्यायचं असेल तर समग्रलक्षी अर्थशास्त्र अभ्यासलं पाहिजे. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्था कशी चालते, उत्पन्न कसं निर्माण होतं, ते खर्च कसं होतं, त्यातून बचती कशा होतात, त्याचं भांडवलामध्ये रूपांतर कसं होतं, त्यातून गुंतवणुका कशा होतात, त्यामुळे उत्पादन कसं वाढतं, उत्पादनाला मागणी कशी येते, अशा सर्व पातळ्यांवर अर्थव्यवस्था कशा प्रकारे कामकाज करते हे जर समजून घ्यायचं असेल तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आर्थिक धोरणांची आखणी करणं, सरकारला आणि व्यवस्थांना आर्थिक धोरणं ठरवताना आणि सामान्य लोकांना त्या आर्थिक धोरणांचे आपल्यावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र अभ्यासायला हवं. सरकार ज्यावेळेला
चलनांच्या संदर्भात, म्हणजे देशातील मध्यवर्ती बँक चलनाच्या संदर्भात, आणि सरकार राजकोषीय धोरण करांच्या संदर्भात आणि उत्पन्नाच्या संदर्भात आणि खर्चाच्या संदर्भातलं सरकारचं धोरण, या संदर्भात जी धोरणं आखली जातात ती धोरणं आखण्यापूर्वी संपूर्ण अर्थव्यवस्थेचं वर्किंग कसं चाललं आहे, कुठे कमतरता आहेत, कोणत्या प्रकारची तरतुदी आणि बाबी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या प्रकारची धोरणं आखली पाहिजेत, याचा विचार करण्यासाठी समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी सुद्धा समग्र अर्थशास्त्र समजावून घ्यावं लागतं. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये व्यक्तिगत घटकांचा अभ्यास होतो. उपभोक्ता, उत्पादक यासारखे एक एक घटक यांचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. तर या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र ही दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. असं नाही की ही अर्थशास्त्राची पूर्णपणे भिन्न असणाऱ्या अभ्यासशाखा आहेत असं नव्हे. संपूर्ण अर्थशास्त्र सूक्ष्मलक्ष्य आणि समग्र लक्ष्य असं विभागलं जातं, हे बरोबर आहे. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की ही दोन्हीही स्वतंत्रपणे अगदी पूर्णतः वेगळ्या अभ्यासशाखा आहेत, असं अजिबात नाही आहे. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या दोन्ही अभ्यासशाखा एकमेकांशी जवळून संबंधित आहेत. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राशिवाय अपुरा आहे आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्राशिवाय अपुरा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तिगत वैयक्तिक पातळीवरच्या उत्पन्नाचा तुम्ही अभ्यास करताय किंवा आपण अभ्यास करतो आहोत. व्यक्तिगत पातळीवरच्या उत्पन्नाचा किंवा एखाद्या कंपनीच्या उत्पन्नाचा म्हणूया आपण अभ्यास आपण करतो आहे. परंतु हा अभ्यास करत असताना त्या कंपनीच्या धोरणांवर, त्या उत्पन्न मिळवत असताना कंपनी जी धोरणं राबवते विक्रीविषयक, उत्पादनविषयक आणि तत्सम स्वरूपाची, त्या सर्व धोरणांवर सरकारच्या राजकोषीय धोरणाचा परिणाम नक्की होत असतो. आणि राजकोषीय धोरणाचा अभ्यास कुठे होतो? समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होतो. त्यामुळे राजकोषीय धोरण म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामधली ही संकल्पना समजावून घेतल्याशिवाय कंपनीच्या उत्पन्नाच्या स्वरूप आणि एकंदरीत त्याची उत्पन्नाची व्याप्ती समजावून घेणं शक्य नाही. अशा प्रकारे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामधील अनेक घटना, अनेक घटक समजावून घ्यायचे असतील तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र अभ्यासलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमधले आर्थिक चढउतार समजावून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं. अर्थव्यवस्थेमध्ये येणारी तेजी, मंदी आणि तत्सम स्वरूपाची व्यापार चक्र ती कशी येतात, काय येतात, कोणत्या क्षणी मंदी येण्याची शक्यता आहे, आलेल्या मंदीतून अर्थव्यवस्था कधी बाहेर आणि कशी बाहेर पडेल, हे समजून घ्यायचं असेल आणि नजीकच्या काळामध्ये येणारी एखादं व्यापार चक्र नियंत्रित करायचं असेल तर त्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. कारण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सखोलतेनं करत असते. अर्थव्यवस्थेमधली महागाईसारखी घटना जी वैयक्तिक पातळीवर म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आणि समग्र पातळीवर म्हणजे समाजाच्या पातळीवर सुद्धा महत्त्वाची आहे. ही महागाई काय आहे, ती नियंत्रित कशी करायची, महागाई का निर्माण झाली आहे, वगैरे वगैरे, याची कारणमीमांसा करणं, त्याच्यावर उपाययोजना करणं म्हणजेच नियंत्रित करणं, या सगळ्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र मदत करतं. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास, संपूर्ण राष्ट्राच्या उत्पन्नाचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करायचा असेल तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र अभ्यासावं लागतं. अर्थव्यवस्थेमधल्या सर्व घटकांचं एकत्रित उत्पन्न कसं निर्माण होतं, कारण अंतिमतः अर्थव्यवस्थेच्या विकासाचा मापदंड हा राष्ट्रीय उत्पन्न आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न कसं निर्माण होतं, त्याचं वितरण कसं होतं, या संदर्भातला अभ्यास हा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या मदतीनं करता येतो आणि मग त्याच्यावर आधारित उत्पन्न निर्मितीची आणि त्या संदर्भातली धोरणं आखता येतात. आर्थिक विकासाचा अभ्यास, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्राद्वारे केला जातो. त्यामुळे आर्थिक विकासाचा अभ्यास करण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र मदत करत असतं. देशाची अर्थव्यवस्था मागासलेली असेल तर ती का, विकसनशील असेल तर ती का, विकसित असेल तर ते विकसित अर्थव्यवस्थेच्या कोणत्या समस्या आहेत, विकसनशील अर्थव्यवस्थेला विकासाच्या दिशेने कसं न्यायचं, त्यासाठी किती आर्थिक वृद्धी दर असायला हवा, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला आर्थिक विकासाच्या अनुषंगाने करता येतो आणि हा सगळा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या मदतीनं होत असतो. आपल्याला अर्थव्यवस्थेची कामगिरी समजावून घ्यायची असेल
तरी समग्र लक्ष अर्थशास्त्रच मदत करतं. अर्थव्यवस्था कशा प्रकारे कामगिरी बजावते, अर्थव्यवस्थेमधली वेगवेगळी क्षेत्र, कृषी क्षेत्र, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा निर्मितीचं क्षेत्र, ही सगळी क्षेत्र कशा प्रकारे काम करतायत हे समजावून घेण्यासाठी आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्र अभ्यासावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भौतिक कल्याणाचं स्वरूप समजावून घेणं. अर्थव्यवस्थेमध्ये राबवले जाणारी वेगवेगळ्या स्वरूपाची धोरणं, नियम आणि या संदर्भाच्या या कायदे वगैरे वगैरे या सगळ्यांचा अंतिम हेतू समाजाला भौतिक कल्याण प्राप्त करून देणे किंवा समाजाच्या भौतिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणणे हा असतो. मुळात ही भौतिक कल्याण ही काय संकल्पना आहे, त्याचं स्वरूप काय आहे, अर्थव्यवस्थेमध्ये वर्तमान समाजाच्या भौतिक कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सारं समजून घेण्यासाठी समग्र लक्ष अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं. यावरून आपल्या लक्षात आलं असेल समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्र लक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप काय आहे, म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये आपल्याला काय काय गोष्टी अभ्यासाच्या असतात आणि एकंदरीत वैयक्तिक दृष्टिकोनातून किंवा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास का करायचा. धन्यवाद.